बघ. वो मी नाही हो. माझ्या टाकलाच व्हिडिओ डायरेक्ट माझ्याकडे सगळं अकाउंट डिलीट डायरेक्ट. कुठे चाललो आपण सध्या? श्रीवर्धन बीच. काय त्याची खासियत? मलाही माहिती नाही. हॅलो, वेलकम टू आवर चॅनल. तुम्ही कधी असा विचार केला आहे का गर्दीपासून दूर कुठेतरी शांत समुद्रकिनारी वेळ घालवावा? आम्ही केला आणि म्हणूनच आम्ही पुण्याहून दिव्यागरच्या प्रवासाला निघालो होतो. आता आमच्या पुढच्या प्रवासामध्ये काय काय होतं ते शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे कामिनी घाटात पोहोचताच पोटात कवळे ओढत होते. मग काय मोर्याच्या ठिकाणी नाश्ता केला. हे सगळं येणार आहे, मी टाकणार आहे सगळं. तर अशी मज्जा करत हरिहरेश्वर मंदिरात पोहोचलो. वीकेंडमुळे थोडी गर्दी दिसत होती, पण दर्शन आरामात झाले. दर्शन घेतल्यावर आम्ही गेलो प्रदक्षिणा मार्गावर. अगदी भन्नाट जागा आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला दगडी कडे. वाऱ्याची झुळूक आणि लाटांचा आवाज एकदम मस्त फील देत होता. नंतर आम्ही श्रीवर्धनला प्रसाद हॉटेलमध्ये लंच केला. इथे ना खूपच रिझनेबल रेट होते. कुठे चाललो आपण सध्या? श्रीवर्धन बीच. काय त्याची खासियत? मलाही माहिती नाही. पेट पूजा झाल्यावर आम्ही श्रीवर्धन बीचला गेलो. थोडा वेळ बीचवर फिरलो, फोटो काढले आणि मग सुरू झाला भन्नाट प्रवास. तो म्हणजे श्रीवर्धन ते अरावी बीचचा कोस्टल राईड. काय भन्नाट रस्ता होता हा. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला डोंगर आणि मध्ये सुंदर वळणदार रस्ता. गाडी चालवताना असं वाटत होते की हे दृश्य कधीच संपू नये. मध्ये मध्ये थांबून फोटोज आणि व्हिडिओज घेतले. अरावी बीच म्हणजे अगदी निसर्गरम्य आणि शांत जागा. एकदम टाइमपास आणि रिलॅक्स होण्यासाठी परफेक्ट लोकेशन. नंतर आम्ही दिव्यागरला पोहोचलो. तिथे आम्ही कोरल बीच स्टे मध्ये थांबलो. फ्रेश झाल्यानंतर लगेचच बीचवर गेलो. तिथे मस्त वाऱ्याचा अनुभव घेतला, लाटांमध्ये खेळलो आणि एकदम रिलॅक्स फील केलं. रात्रीच्या जेवणात घेतली सुरमई थाळी. सकाळी नाश्त्याला घेतलं कोकणी स्पेशल मोदक आणि गावण. मोदक ठीकठाक होते आणि गावणही ओकेच वाटलं. फार काही खास नाही वाटलं, पण चाललं. सेकंड डेला आम्ही उत्तरेश्वर मंदिरात गेलो. हे आमच्या स्टे पासून 100 मीटर अंतरावर होते. त्यानंतर 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रूपनारायण मंदिराकडे गेलो. खूपच सुंदर आणि शांत असे मंदिर होते. आणि शेवटी आम्ही सुवर्ण गणेश मंदिरात गेलो. आम्ही नुकतीच एक बीच ट्रिप करून आलेलो आहे. काय अजून काय कशी वाटली आणि आजची ट्रिप? ट्रिप खूपच छान होती. पहिला आम्ही जरा ट्रॅव्हलिंग केलं, तामिनी घाटात जरा असं गरगरत होतं. पण नंतर जरा आम्ही गोळ्या वगैरे घेतल्या. चांगली होती, छान ट्रिप छान होती ट्रिप. आम्ही तिथे स्टे केलं होतं. तिथल्या बीचचे ॲक्टिव्हिटीज एवढे काही नव्हते, पण जिथे आम्ही जात होतो तर तिथे ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्या. बीच तर पूर्ण क्लीन होता, छान होता बीच. माईक दे माईक. बीच छान होता आणि जिथे आम्ही स्टे केलं होतं तिथलं जेवण पण खूप छान होतं. आवडलं. सुरमई थाली बेसिकली. आवडले का? मोदक नाही आवडत. दापोलीमध्ये जे मी मोदक खाल्ला होता तो जसा मोदक म्हणजे एकदम फिलिंग जसे असायला हवे तसे नव्हते. त्याच्यानंतर सुरमई थाळी पण ठीक होती आणि सोलकडे त्यांनी पाणी टाकून वाढवलं. आम्ही पहिल्यांदा हरिहरेश्वर बीचला गेलो होतो. तर तिकडे आमच्या बाईक आला नाही मंदिरामध्ये. त्यांना फोटोची आवड होती. प्रदक्षिणा मार्ग पाहण्यासाठी गेलो. आपण तो प्रदक्षिणा मार्ग खूपच छान होता. खूपच छान होता, पण आम्हाला नाही मिळाला कारण आम्ही अर्धा तास उन्हामध्ये उभं राहतो.
भोले बाबांचं दर्शन होतं. त्याच्यानंतर आम्ही श्रीवर्धन लगेच असं क्लॉकमध्ये आम्ही एक श्रीवर्धन बीच बघितला पटकन. आणि नंतर आम्ही निघालो, कारण आम्हाला दिव्या कारण आम्हाला पाण्यामध्ये डुबायचं होतं, आम्हाला उड्या मारायचं. अशी होती आमची पुणे टू दिव्याची सफर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.